नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला आज पाहायला मिळणार एवढा तोरा मिरवते नाही ना. सगळं एवढं बोलून झाल्यानंतरही जसं काही तिलाच राग आला आहे. कला तिला पोहे वाढायला घेते नाश्त्यासाठी, तेव्हा ती लगेच म्हणते, मला ना आज काहीच खायची इच्छा नाही आणि मी काही खाणारही नाही, असं म्हणते आणि उठून सोप्यावरती जाऊन बसते. इकडे कलाला आळस येत असतो, तिचं रात्रभर झोप झालेली नसते आणि नाही ना राग जाऊन बसते आणि म्हणते, माझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही, मला कोणी विचारतही नाही का का तू काही नाश्ता का बरं खात नाही म्हणून, माझी कोणीच काळजी करत नाही. सगळेजण तिला इग्नोर करायचं ठरवतात. इकडे आळस येत असतो आदिवेकला आबा बघतात, लगेच तो रुपेरी वाळूत असं छानसं असं गाणं म्हणायला सुरुवात करतात. आबा बघतात, तू पहिले आळस देत होता आणि तू लगेच गाणं म्हणायला लागला. ते गाणं ना असं नाही आहे, अवरून तर ते अजिबात स्टार्ट होत नाही, ते ना रवरून स्टार्ट होतं, रुपेरी वाळूत असं आहे. आदिवेक लगेच टाळटाळ करतो, नाही आबा मी गाणंच म्हणत होतो, मला काही आळस वगैरे येत नव्हता. नक्कीच तुझी काहीतरी भानगड आहे असं आबा त्याला विचारू लागतात. सगळेजण त्याला म्हणत असतात, बहुतेक ना दादा तुझी झोपच होत नाही, तू न घोरतो त्याचाच प्रॉब्लेम झालेला दिसतोय. तेव्हा तो म्हणतो, माझ्या घोरण्याचा ना सगळ्यांनी इश्यू बनवून ठेवला आहे, अजिबात मोठा इश्यू नाही आणि कोणी इश्यूही करू नका. आबा म्हणतात, ठीक आहे चला पुढेचं बोला, डिझाईन वगैरे कुठपर्यंत आलं. तो सांगतो, आज डिझाईन सगळ्या फायनल करायच्या आहे आबा. आणि तितक्यात सोहमही चिडवू लागतो, दादा तुला ना घोर लागलाय, घोरण्याचा, म्हणून तुला रात्रभर झोप आली नाही वाटतं. आणि आबाई म्हणतात आद्वेकला, तुझ्या पाठीशी अजून तर काही घोरही नाही, तू कसं काय घोरायला लागला रे, घोरत जाऊ नकोस, काही टेन्शन घ्यायचं नाही, निवांत झोपायचं, अजिबात घोरता येत नाही. मग त्यावेळेला निवांत झोप लागली की सगळेजण काहीतरी सल्ला देत आहे, तो ऐकत असतो. रजनी तर सांगते, मला काय वाटतं तू ना योगा करावा, योगानेही बरेच श्वासाचे जे आजार असतात ना ते निघून जातात, असं सांगत असते. इकडे नयनाला मात्र भूक लागलेली असते, कोणी तिला जेवणाचा आग्रह करत नाही, त्यांच्याच गप्पा मारताय म्हणून ती त्यांच्याकडे पाहत असते रागाने. आणि पुन्हा आळस येतो कला लगेच अच्छी असं म्हणते. सोम म्हणतो, हे कोणत्या टाईपचं होतं अच्छी. आबाई म्हणतात, काय चाललं ह्या घरामध्ये मला काही कळेना, हा रुपेरी वाळूचं गाणं अवरून म्हणतोय करून, आणि इकडे नयनाला पहिले याचं तर माछी झाले. असं थोडी असतं, दोघांमध्ये नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय आहे तुम्ही ते सांगा बरं. पुन्हा कलाला आळस येतो आणि मग दोघांनाही एकाच वेळी आळस येतो. सगळेजण म्हणतात, आजही रात्री जागूनच काढली वाटतं, म्हणून सगळेजण चेष्टा करत असतात. ती म्हणते, आबा तशी काही गोष्ट नाही, म्हणून ती सावरासावर करण्याची सुरुवात करते आणि आबा ही लहान मुलांसारखंच त्यांची दोघांची थट्टा मस्करी करू लागतात आणि हसू लागतात. तेव्हा रजनीही त्यांची विकेट घेत असते. पुन्हा आबा सांगू लागतात, एक काम कर आद्विक, तू ना 1-2 दिवस आहे ना तू तेल लावून पहा, तेल लावलं ना गरम नाकाला मगही घोरता येत नाही. रजनी म्हणते, हो हो खरंच आबा, घोरण्यामुळे यांना ना झोप येत नसेल आणि यांची झोपही होत नाही. त्यात लगेच श्रीकांतही सांगतो, तू ना निलगिरीच्या तेलाचा वास घेत घेत झोप, त्यानेही कधीच तुला घोरण्याचा त्रास होणारच नाही, असं सगळेजण सल्ला देत असतात. आणि कलाला एकदम कानपटल्यासारखं होत असतं. आपल्या झोपेवरती इतके जण कमेंट करताय. शेवटी आद्वेकला तर रागच येतो, मी ना इथून जातोच माझा नाश्ता संपवून, जो तो मला घोरण्याबद्दल काही ना काही टिप्स देत आहे, मला नाही ऐकायचे कोणाचे टिप्स. श्रीकांत त्याला पुन्हा म्हणतो, अरे खरंच तू ना हे करून बघ, खरंच तुला घोरल्याचा अजिबात त्रास होणार नाही, वास घ्यायचा निलगिरीच्या तेलाचा, म्हणजे कसल्याही प्रकारचं घोरण्याचाही आवाज येणार नाही, तुला शांत झोपही लागेल. आबाई पुन्हा त्याची विकेट घेऊ लागतात, खरंच तू ना सगळ्यांनी सांगितलेलं ऐक, म्हणजे तुला अजिबात घोरल्याचा त्रास होणार नाही. पुढे ना तो निघूनच जातो सगळ्यांसमोर, मला ना आता काहीच कोणाचं ऐकायचं नाही, मला डिझाईनचं मोठं काम आहे ते पाहायचं आहे, मी जातो रूममध्ये. इकडे रजनीही सोहमला विचारत असते, सोहम कुठे चाललाय तू. तेव्हा तो म्हणतो, बॅड मॅनर्स, इतक्या तरुण मुलाला कुठं चाललो आहे असं विचारायचं नसतं आईने. रजनी हे एक लक्षात ठेव, मी कुठंही निघालो ना पुन्हा विचारायचं नाही, मी चाललो आहे कॅफेमध्ये. तेव्हा ती म्हणते, आता इथं नाश्ता केला आहे, कॅफेमध्ये कशाला चालला आहे, तुझी काय भानगड असेल तर मला आत्ताच सांगून द्या. तरुण मुलावरती आईने लक्ष ठेवायचं असतं, नाहीतर मुलं वाया जातात. काय चाललं आहे तुझं मला सांग, कॅफेत काय काम आहे. तो म्हणतो, बॅड मॅनर्स रजनी, तरुण मुलाला विचारायचंच नाही, तू माझी मैत्रीण आहेस ना, मैत्रिणीसारखीच राहा. मग रजनी म्हणते, बरं मैत्रीण रजनी का, मग मला अजून एक मैत्रीण आण बरं. तो म्हणतो, म्हणजे काय, अरे मला सून आण, म्हणजे आम्ही दोघीजणी तुझ्या मैत्रिणी हो. आणि तो लगेच म्हणतो, आई तू नेहमीच असं करते, लगेच निघून जातो तिथून. इकडे नैना मात्र फुगलेली असते, सगळ्यांचा नाश्ता करून झाला, मला कोणीही आग्रह केला नाही, आबांना भाकरी खायची असते, ठेचा खायचा असतो दुपारच्या जेवणात, म्हणून आता कला सगळ्यांसाठी ठेचाही बनवते आणि भाकरही बनवते. लगेच नैना तिथे तिचा बदला घ्यायला जाते. हिने
सगळ्यांसमोर माझा अपमान केला, आबांसमोरही, आणि मग मला कोणी जेवणासाठी नाश्त्यासाठी विचारलं नाही. हिच्या भाकरीवरच पाणी ओतते असं म्हणत ती तिथून पाण्याचं जग घेऊन जात असते. भाकरी ती तव्यावर टाकणार, तेव्हाच ती पाण्याचं जगने पाणीच ओतायला जात असते. तितक्यात भाकरी तर बाजूला सरकते, पण हात जातो तव्यावरती कलाचा हात इतका भासतो, इतकी जोरात ओरडते ती. तिला फार वाईट वाटत असतं, माझ्यामुळंच झालं. मी ना तव्यावर पाणी टाकायला गेले होते, पण हिचा हातच पडला. माझी अशी करण्याची अजिबात इच्छा नव्हती. अरे देवा, चुकून माझ्याकडनं हे काय झालं, म्हणून ती घाबरते आणि कलाचा हात धुण्यासाठी लगेच बेसिनकडे जाते. तिला म्हणते, तुला बरं वाटतंय का हात धुतल्यानंतर? ती रडत असते, खूप तिला वेदना होत असतात. रश्मी तेव्हा तिथे येते आणि पाहते हे काय चाललंय. तर तव्यावरती माझा हात चुकून गेला, भाकरी निसटली माझ्या हातातनं आणि माझा हातच तव्यावर शेकला. अरे इतकं मोठं भाजलंय तुला, एक काम कर, तू ना रूममध्ये जा. तर ती म्हणते, नको, मी हात धुते थोडंसं, मला बरं वाटलं की मी भाकरी थापते. तेव्हा रजनी म्हणते, भाकरींचं मी पाहते, तू ना थोडंसं रूममध्ये जाऊन तुझ्या हाताची काळजी घे बरं. पण कला म्हणत असते, भाकरी कोण करेल, मी करते ना. पण रजनी म्हणते, मी आहे ना इथे, मी काळजी घेते, जा बरं तू तुझ्या हाताची काळजी घे, काहीतरी लाव त्याला आणि फॅनही चालू करून बस. नैनाला थोडंसं वाईट वाटत असतं, माझ्या बहिणीला इतकं दुखतंय, तेही माझ्यामुळं, मी असं करायला नको होतं. थोडंसं गिल्टही वाटत असतं. पुन्हा तिच्या गिल्टमध्ये ती विचारच करत रूममध्ये असते. तितक्यात तिच्या पाठीमागनं तिला येऊन तिचा नवरा मिठी मारतो आणि राहुल तिला म्हणतो, तू ना तुझ्या शरीराची अजिबात काळजी घेत नाही, तुला मॉडेल बनायचं आहे ना. तेव्हा ती म्हणते, अरे खाली पाहिलं ना, माझ्याकडनं चुकून धक्का लागला, बिचारीचा हातच जळला. पण राहुल तिला समजून सांगतो, तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको, तू तुझ्या करिअरकडे लक्ष देऊ, तुला छान मॉडेलिंग करायची आहे, असं काकूबाईंसारखं राहत नको जाऊ, मस्त मॉडर्न कपडे घाल, इतकी सुंदर दिस की सगळ्यांना जेलस व्हायला हवं. तुला तसं वाटत नाही का? आणि आता स्वामीनाथन सरही 1-2 दिवसात येतील, त्यांचीही मीटिंग घ्यायची आहे, त्यांनाही इम्प्रेस करायला हवं ना. मस्त ड्रेसिंग सेन्स आहे ना तुला, तो ड्रेसअप करत जा. तेव्हा ती म्हणते, आता सध्या माझ्याकडे ड्रेसच नाही, मला शॉपिंगला घेऊन चालणार. राहुल टाळटाळ करत असतो. ती म्हणते, माझ्याकडे पैसे नाही, आत्ताच तर तू बोलला मॉडर्न कपडे घाल, मग तूच तर मला घेऊन द्यायला हवे, चल ना, येतोस का? मग राहुल म्हणतो, ठीक आहे, जाऊया आपण. इकडे रूममध्ये जाऊन आद्वेक डिझाईन चेक करत असतो. इतक्या डिझाईनमध्ये आता कुठल्या डिझाईनचे काय हे करायचं म्हणून तो सगळं काही पाहत असतो. त्याच्या मनात ना एक विचार येतो, आता मी ना पुढची डिझाईन बनवायला सांगितलेली आहेच ना. त्याच्यामध्ये कला तर काहीतरी रोज तिच्या डायरीत करतच असते. ती डायरी जर मी खोलून पाहिली, मग मला कळेल पुढची डिझाईनीने काय बनवले आणि मग मी तिला रंगे हात पकडू शकतो. आधीच चेक करून ठेवतो ती कोणती डिझाईन सांगणार आहे. मी ऑफिसमध्ये जाऊन फोन करेल आणि मग ही डिझाईन पाठवेल. तो तिची बॅग खोलतो, बॅगेतनं डायरी काढतो आणि डायरीत तो विचारच करत असतो ना, हीच डायरी असेल बहुतेक. ह्याच डायरीत ती रोज काहीतरी संध्याकाळची करत असते. ती खोलून पाहूया म्हणून ती बाहेर काढणार, तितक्यात दरवाजाच्या जवळ त्याला काहीतरी आवाज येतो. कोणीतरी येतंय असं त्याला जाणवतो आणि तो लगेच पटकन सगळं आवरून लगेच कपाट बंद करतो, जणू काही मी काही केलंच नाही. आणि तितक्यात रडत रडत तिथे ना कला येते. कलाच्या हाताला भाजलेलं असतं. आद्वेक विचारत असतो, काय झालं एवढं भोकार करायला? तो ती म्हणते, मी काय लहान मुलगी का भोकार करायला, माझं काहीतरी दुखते म्हणूनच मी रडत आहे ना. तेव्हा ती त्याच्यासमोर रडत बसलेली असते. तो तिला विचारतो, पण ती म्हणते की तू माझी अजिबात काळजी करू नको, माझं मी पाहते माझं काय झालं आहे आणि काय नाही. तेव्हा आद्वेकही तिच्यावर चिडतो, आता रडत रडत माझ्यासमोर इथं बसशील तर मी विचारलंच ना काय दुखते काय नाही, बघू बरं काय झालं. एवढंसं काहीतरी लागलं असेल आणि एवढं भोकार करून दिले रूमभर. ती म्हणते, सोड तू तुझं काम बाय, मी माझं बघते, माझं काय करायचं मी ठरवते. आणि तिच्या हातावरती मग ती फुंकर मारू लागते. रडतही असते, डोळ्यातनं अश्रूही वाहत असतात. त्याला तिची काळजी वाटते, पण तो दाखवत नाही. आणि मग तिला म्हणतो, नक्की काय झालं आहे, दाखव तरी. ती म्हणते, मला तुला काही दाखवायची गरज नाही, तू तुझे काम कर, मी माझं काम करते, असं म्हणत स्वतःच्या हातावरती फुंकर घालत असते. तिच्याकडे पाहून त्याला खूप तिची कीव येते. तिला तो म्हणतो, बघू बरं काय झालं आहे. पण ती दाखवायला तयारच नसते. तिचा हात ती लपवत असते. पण आद्वेक तिला हट्ट करत असतो की दाखवते की नाही. ती नाही नाही म्हणत असते. शेवटी आद्वेक तिचा हात जबरदस्ती खेचतो. खेचल्यानंतर, अरे बापरे, इतकं भाजीपर्यंत काय करत होती तू? त्याला खूप तिची काळजी वाटते आणि तिचं ते दुःख पाहूनही त्याला खूप कसतरी होत असतं. हात इतका भाजला आहे, बापरे, असं म्हणत तो ना तिचा हात बघू लागतो. हाताला पटकन मलम आणतो आणि मलम लावत असतो. ती म्हणते, तुला एवढी काळजी करायची माझी काही गरज नाही, मी माझ्या हाताने लावेल. पण तो म्हणतो, तू इथे माझं बेड खराब करून टाकशील, इकडे तिकडे घर चटवून ठेवशील मलम, थांब मीच तुला लावून देतो. लावता तो तिला फुंकरही घालत असतो. तिला खूप दुखत असतं. ती नको नको म्हणत असती, सोड आद्वेक सोड. तर तो म्हणतो, सोड काय ओरडू राहिली, बाहेर कोणी ऐकलं तर कसं वाटतंय, सोड, मी काही करतोय का तुला, मी फक्त क्रीमच तर लावतोय. अजिबात कळ निघत नाही आजकालच्या मुलींना. तो क्रीम लावण्याचा प्रयत्न करतो,
मग ती ना जोरात खूप आग होते असं म्हणत ती उठते आणि सोड सोड म्हणत असते. आद्विक पुन्हा त्याच्या तोंडावर हात ठेवतो. अगं सोड सोड काय, बाहेर कोणी ऐकलं तर काय वाटेल, मी तुला काही करतोयच की काय. मग ती म्हणते मला खूप आग होते, खूप जळते, मला अजिबात सहन होत नाही, तू काय केले, तू कुठली क्रीम लावली. तो म्हणतो काय मी वेळा आहे का, बर्निंगची क्रीम असते लावली तर नाव वाचतो. अरे चा सॉरी, हा तर बाम होता असं म्हणत तिची तो माफी मागू लागतो आणि ती खूप रडत असते, खूप भाजले. तो म्हणतो एक काम करू आपण डॉक्टरकडे जाऊया. ती म्हणते नाही मला नाही यायचं तुझ्यासोबत कुठेच. पण तो तिला हट्ट करतो, नको नको मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातोय, आणखी काहीतरी सेप्टिक काहीतरी वेगळंच होऊन जायचं, माझ्याकडनं चुकून झालं, प्लीज मला माफ कर प्लीज. ती खूप रडत असते, खूप वेदना होत असतात तिला. तो घाईघाईने मोबाईल घेतो, तिला घेतो आणि चाव्याही घेतो गाडीच्या, चल आपण डॉक्टरकडे जाऊया असं म्हणत तिला डॉक्टरकडे घेऊन जातो. इकडे आपले सोहमराजे आले भेटायला काजलला कॅफेमध्ये, तिला ऑर्डर देत आहेत आणि ऑर्डर दिल्यानंतर तिथे एक दोन माणसं येतात आणि ते काजलकडे पाहतात. काजलला म्हणतात वा इकडे ये ग, किती सुंदर कॅफे आहे हा असं म्हणत तो शब्द फिरवतो. काजलला जरा विचित्र वाटत असतं, काहीतरी हे टुकारपणाच करताय, पण ती लक्ष देत नाही, तिचं काम आहे, जॉब ती करते. तो तिला म्हणतो मला ना तुझ्यासारखी हॉट एकदम गरम कॉफी आण. दुसरा म्हणतो मला ना हॉट एकदम गरम तुझ्यासारखं एकदम जबरदस्त दूध प्यायचं आहे, तुझ्यासारखंच आण हं, सुंदर छान. आणि मग ती जाते आणायला. इकडे सोहमला राग येतो. सोहम म्हणतो आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे स्त्रियांचा आदर करायला हवा, तुम्ही हे जे काही करतात ना ते चुकीचं आहे. तेव्हा तो म्हणतो तू मला शिकवू नको, तू तुझं जाऊन तुझ्या टेबलवर बस. तिथे काजल येते. काजल त्यांना कॉफी आणि दूध देते. त्यातला एका टुकार मुलाने तिचा हात पकडला. हात पकडल्यानंतर आता सोहमचा संताप झालाय आणि काजलभाई काही आपला कमी नाही, हात पकडलाय खरी पण बिचारा मारच खाऊन जाणार 100%. पुढे काय होणार पाहूया. इकडे आद्विक ना कलाला डॉक्टरकडे घेऊन घरी आलेला असतो आणि म्हणतो जर मी तुला नेलं नसतं, जर मी तुझी डॉक्टरकडे नेऊन ट्रीटमेंट केली नसती, जर मी तुझा हात पाहिला नसता तर तू काहीतरी तुझ्या हाताचं करून ठेवलं असतं, जर मी तुला हे केलं नसतं. अरे बापरे, इथेही स्वतःचंच कौतुक आद्विक करतोय म्हटल्यानंतर त्याच्याकडे कला अशी पाहते. तो म्हणतो काय झालं असं पाहिला. हो ना, जर तू माझ्याकडे पाहिलं नसतं, जर तू डॉक्टरकडे गेलं नसतं, डॉक्टरला पैसे दिले नसते, जर तू मेडिकलमध्ये सामान घेतलं नसतं, जर तर किती तू सगळ्यांना उपकार करून ठेवले माझ्यासकट, डॉक्टर व मेडिकलवाल्यावरती सगळ्यांवर तुझेच उपकार असं म्हणत हाताला धक्का लागतो आणि दुखतं. आद्विक म्हणतो ठीक आहे चल तुझा हात मी ना इकडे तिकडे हे करू नको, आणखी सेप्टिक काहीतरी होऊन जाईल. हाताला पकडतच घरामध्ये घेऊन येतो. दोघं तिथे भांडतच घरात येतात. आबा बसलेले असतात. आबा म्हणतात हे काय, कुठे गेला होता का तुम्ही. तेव्हा रजनी म्हणते आबा त्यांच्याकडे पाहिलं का, दोघंजण एकमेकाचा हात पकडून आले, बहुतेक बाहेर फिरायला गेले असावे. आबा म्हणतात हो का, ठीक आहे बरं झालं. पण कला लगेच म्हणते नाही आबा माझा ना चुकून भाकरी भाजताना हात भाजला, हात दाखवते कला आणि आबांना इतकं वाईट वाटतं, माझ्यामुळे तुझ्या हाताला इतका चटका बसला, मीच तुला भाकरी करायला लावली म्हणूनच झालं, मी सांगायलाच नको होतं असं आबा म्हणू लागतात. तेव्हा कला म्हणते नाही आबा तुमच्यामुळे नाही, माझीच चुकी झाली, माझ्याकडून भाकरी पडली म्हणून भाजलं, पण तुम्ही असं बोलू नका ना. आद्विक काही समजावून सांगत असतो ही ना खूप गडबडी मुलगी आहे, दर वेळेला काहीतरी गडबड करून ठेवते, हिच्या अंगात ना असं कामाचं हेच नाही कला. असं तिथे दोघांचं भांडण सुरू होतं. मजेशीर आहे पुढे त्यांचं भांडण पाहणं. आपण आता आद्विकची नवीन चाल पाहूया. आद्विकनी अर्जंट एक रात्रीत ना नवीन डिझाईन बनवायला लावले त्या मुलीला. आता हे फोन करून सानिकाला तो सांगतो. सानिकाला टेन्शन येतं. आता कला मॅडमला सांगावंच लागेल कसे तरी सकाळपर्यंत. ती फोन करून सांगते की आद्विक सरांना अर्जंट डिझाईन पाहिजे सकाळपर्यंत. कला म्हणते ठीक आहे मी मॅनेज करते काहीतरी. आता रात्री ती झोपण्याचा लवकर प्रयत्न करते पण आद्विक तर नाही म्हणतोय. आद्विक तिला म्हणतो तू झोप ना, मला ना खूप महत्त्वाची कामं आहे ती करायची आहे, मी आज रात्रभर झोपणार नाही असं म्हणत तो लाईट चालूच ठेवतो. ती म्हणते लाईट चालू असल्या मला झोप येत नाही. तर तुझा प्रॉब्लेम, तू दुसरीकडे जाऊन झोप, नाही तर काही कर, मला रात्रभर काम करायचं आहे, मी काही इथून हलणार नाही. मग कला लगेच स्वतःच्या तोंडावर पांघरून घेते. ठीक आहे तू तुझं कर, मी माझं करते असं म्हणत अर्धी रात्र उलटून जाते. ती वाटच पाहत असते. कला वाट पाहता निम्मी रात्री उजळून गेली. आता काय करावं, डिझाईन तर द्यायची आहे. तिनं आद्विककडं हळूच वळून पाहत असते आद्विक झोपलाय की नाही. पण आद्विक काही तिच्यावर लक्ष ठेवून बसलेला आहे. आता पुढे काय होतं पाहणं खूपच रंजक ठरणार. त्याच्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या गमती झमती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हा चोर कसा पकडला जातोय आद्विककडनं हे आपण पाहूया. तेव्हा चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकरच पोहोचवू.
चला तर पुन्हा भेटू. धन्यवाद.